विमान अपघातानंतर दिवंगत नेते अजित पवार यांची ओळख कशी पटली याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या। सुरुवातीला घड्याळामुळे ओळख पटली असे बोलले जात होते, पण पोलीस तपासानंतर ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी आता याबाबत खरी आणि अधिकृत माहिती दिली आहे। घटनास्थळी डाव्या हातावर घड्याळासारखा दिसणारा एक भाग आढळला होता, त्यामुळे लोकांना वाटले की घड्याळावरून ओळख पटली। मात्र तपासात हा भाग प्रत्यक्षात घड्याळ नसून शर्टच्या रचनेचा भाग असल्याचे समोर आले। अजित पवार यांचे मूळ घड्याळ अजूनही सापडलेले नाही। पोलिसांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या उजव्या हातावरील कुर्ता शर्ट वेगळ्या प्रकारचा होता। त्या कपड्याची रचना आणि शिवण कामाची खास ओळख होती। घटनास्थळी मिळालेल्या कपड्यांशी ते तपशील जुळल्याने प्राथमिक ओळख पटली। हा विषय अतिशय संवेदनशील असल्यामुळे कोणतीही चूक होऊ नये म्हणून डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। कपड्यांवरून ओळख पटली असली तरी डीएनए अहवालानंतरच ओळख पूर्णपणे निश्चित करण्यात आली। चुकीची माहिती पसरू नये आणि लोकांमध्ये गैरसमज होऊ नये यासाठी पोलिसांनी अधिकृत माहिती समोर आणली आहे। सर्व कायदेशीर आणि शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण करूनच हा खुलासा करण्यात आला आहे।